काय झालं? आई 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 आपल्याला हॉस्पिटलला जावं लागेल अर्जंट. आई प्लीज. अहिल्या देवी, हे काय करताय तुम्ही? असं मध्येच व्रत तोडता येत नाही, आणि जर व्रत मध्येच मोडलं तर अपशकुन घडेल, आणि ते घरातील तुमच्या प्रियजनांच्या जीवावर बेतेल. प्रीतम प्रीतम तू एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलला जा. मी आहे आईसोबत. हा दिशा मॅडम बरं झालं तुम्ही आलात. काय पुढे बोल ना, काय झालं? श्रीकांत सरांची तब्येत खूप खराब झाली आहे. डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करायला सांगितलंय. मग मी काय करू, सांग ना त्यांना, म्हणा करा. ते डॉक्टरांनी या फॉर्मवर सही करायला सांगितली आहे. याच्यात काय लिहिलंय मला कळत नाहीये. ह्यावर सही झाल्याशिवाय ऑपरेशनसाठी श्रीकांत सरांना आतमध्ये घेऊ शकत नाही असं म्हणले. मी काय म्हणते, इकडं तुम्ही सातपर तुम्ही करता का यावर सह्या प्लीज? काय जरा मूर्ख आहेस का ग? हा, एक कन्सेंट पेपर्स आहेत, तू मला का विनाकारण असल्या लफड्यांमध्ये अडकवतेस? मला नाही असली काही रिस्क घ्यायची. एकतर त्या श्रीकांतची अवस्था खूप डेलिकेट आहे, आणि हे असलं रिस्की ऑपरेशन, बायपास सर्जरी, हे खूप रिस्की असतं. यात कोणाचाही जीव जाऊ शकतो. मी म्हणते कशाला करायचे असले रिस्की ऑपरेशन्स? हा, नका ना करू. त्यापेक्षा त्याच्या कर्माने तो मरेल. दिशा मॅडम, किंवा त्याचं नशीब चांगलं असेल तर तो वाचेलही. पण मला या फॉर्मवर सही करून स्वतःच्या गळ्याला फास लावून घेऊन माझं नशीब खराब नाही करत. मी नाही अडकणार यात. सॉरी. मॅम, हे पेपरसह सही झाली आहे का? झाली असेल तर ती लवकरात लवकर सबमिट करा. नाही अजून, मला थोडा वेळ देता का प्लीज? प्लीज लवकर करा. वेळ हातातून निघून गेली तर आम्ही सुद्धा काही करू शकणार नाही. हॅलो आदित्य सर, कुठं आहात तुम्ही? मी कवापासून तुमच्या पोचची वाट बघते. तुम्ही निघालात का? देवी आई निघालात का? कुठं सांगा ना. हे बघा सर, आपल्याकडे वेळ नाहीये. आईला इथून नाही निघता येणार. तिला हे व्रत मध्ये सोडता येणार नाहीये. सर पण मग आता काय करायचं आपण? श्रीकांत सरांचं ऑपरेशन होणं गरजेचं आहे. फारू, आता जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तू घे प्लीज. आदित्य सर, काय काय बोलताय तुम्ही? मी कसं काय निर्णय घेणार आहे? हे बघा, सही करायला ना घरातली व्यक्ती लागते, जवळचं कोणीतरी लागतं. तू या घरची मुलगी आहेस, घरची सून आहेस. तू जो काही निर्णय घेशील तो बाबांच्या हिताचाच असेल. फारू प्लीज, तू तू ठरव. मला विश्वास आहे तुझ्यावरती. ठीक आहे, मी ठेवतो फोन. दादा, तुमच्याकडं पेन आहे का? थँक्यू. हे पारू, पावळटच का? मूर्खपणा करतेस तू. पुन्हा एकदा नीट विचार कर. हे काय साधे सुधे पेपर्स नाही आहेत, हे कन्सेंट पेपर्स आहेत.
एक तर त्या श्रीकांतची अवस्था खूप डेलिकेट आहे, तो कधीही मरू शकतो. आणि हे ऑपरेशन खूप रिस्की ऑपरेशन असतं. यात बऱ्याच लोकांचे जीव जातात. हे बघ, तू हे ऑपरेशन दरम्यान जर त्याचा जीव गेला ना तर सगळं तुझ्यावर येईल. श्रीकांतच्या मृत्यूला सर्वस्वी तू जबाबदार असशील. ए अडाणी, अडकणारेस तुम्ही, तुला सांगून ठेवतीये. दिशा मॅडम, या घरची मोठी सून आहे मी. घराच्या हिताचा निर्णय मी घेऊ शकते आणि मी घेतलेला निर्णय हा अंतिम निर्णय असेल. आणि अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, श्रीकांत सरांना काहीच होणार नाहीये. मॅडम मॅडम, हे बघा, पेपरावर सह्या झाल्या, तुम्ही ऑपरेशनला सुरुवात करा. बरं झालं लवकर केलं सही. देवा, आज तू मला खूप मोठा निर्णय घ्यायचं बळ दिलंस. श्रीकांत सरांना आता तूच वाचवू शकतोस. त्यांचं ऑपरेशन सुरळीत पार पडू दे. पारू, मी तुला सांगतेय, तू खूप चुकीचं काम केलंस. खूप चुकीचा निर्णय घेतलास आणि याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत. आता जर एक सासरे डॅड मेले ना, बस, चांगलं बोलता येत नसेल तर वाईट सुद्धा बोलू नका. तोंड बंद ठेवा ना, बसा तिकडं. मी या घरच्या चांगल्यासाठी बोलत होते, पण असो, मला काय करायचं. दिशा मॅडम, आजपर्यंत तुम्ही किर्लोस्कर घरच्या चांगल्याचा विचार केलाय? कायम फक्त वाईट विचार करत आलात, वाईटच चिंतत आलात. आणि मला सांगा, तुम्ही इथं कशा पायी आलात? हे म्हणजे तुम्हाला इकडं कुणी बोलवलं होतं का? नाही ना? मग इथं वेळ वाया घालवत बसू नका. तुम्ही इकडनं जाऊ शकता, निघा. बरं झालं तू आलास. तुला माहिती आता काय झालं? या मुलीने पिंटोक मारून कन्सेंट पेपर्सवर सही करून टाकली. अरे कोण आहे ही? कोण समजते स्वतःला? एक नंबरची अडाणी मुलगी. तिला त्या पेपर्सवर काय लिहिलं होतं तेच आता वाचता येत नव्हतं. आणि इतक्या रिस्की ऑपरेशन साठी हिने कोणाला न विचारता, इथे घरातलं मोठं कोणी नसताना सह्या करून टाकल्या आणि हो म्हणून टाकलं ऑपरेशन साठी. मला तर टेन्शन आलं. आपले एक सासरीडे मेले. दिशा, तुला कोणी अधिकार दिला आमच्या घरच्यांच्या मध्ये बोलायचा? पारूने जे केलंय ना ते बरोबर केलंय. इनफॅक्ट मी इथे तिला हेच सांगायला आलेलो की कन्सेंट पेपरवर सही करून टाक.